बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीतील लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये वायू गळती झाली। वायू गळतीमुळे 40 ते 50 ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झालेला आहे। अस्वस्थ लोकांना रुग्णालयात हलवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। लोटे परशुराम एमआयडीसी मधील एक्सेल इंडस्ट्रीत या वायू गळती झालेली आपण बघतोय। महिनाभरात वायू गळतीची ही दुसरी घटना आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे। कृष्णकांत साळगावकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट रत्नागिरीतून जोडले गेलेत। कृष्णकांत, सध्याची काय स्थिती आहे? मोठ्या प्रमाणात वायू गळती कंपनीमध्ये झाली आणि यानंतर मात्र इथला माहोल आहे बिघडून गेला। कारण इथं असणारी जी कंपनी आहे ह्या कंपनीच्या आजूबाजूला असणारी जी वस्ती आहे ही लागून आहे कंपनीला आणि यामुळे हा इथं गोंधळ आहे अजूनही कायम आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की लोक जे आहेत ही जाब मागतायत, त्यांची कुटुंबातले काही माणसं आहेत ही या ठिकाणी जखमी झालेली आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे वायू गळतीमुळे। आपण ह्या दृश्यामध्ये राडा जो आहे हा पाहू शकतोय। इथं पोलिसांची टीम देखील दाखल झालेली आहे आणि स्थानिक म्हणतायत की आम्हाला आमच्या कुटुंबातली लोक आहेत ही ऍडमिट झालेली आहेत। किती माणसं ऍडमिट झाली त्याची देखील माहिती उपलब्ध होत नाही आहे। मात्र 40 ते 45 लोक आहेत यांना हा वायू गळतीची बाधा झालेली आहे आणि सगळ्यांना इथं असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय। तर इथल्या 5 लोकांना अत्यावस्था असल्यामुळे पुढे हलवण्यात आलेलं आहे। मात्र स्थानिक आग्रह धरतायत की या ठिकाणी जी घटना घडलेली आहे यामध्ये आम्हाला कंपनीनं लिहून द्यावं की त्यांच्याकडनं चूक झालेली आहे। मात्र प्रशासन लिहून मागत नाहीये। मी बातचीत करतोय। दादा, काय तुमची मागणी आहे? मागणी काय आहे? कंपनी लेखी द्यावं आम्हाला। वारंवार ही गॅस सुटते त्याच्यावर आम्ही कंट्रोल आम्ही एक्सेल कंपनीच्या वारंवार बसलोय, त्याने आश्वासनच देतात एक्सेल कंपनी, बाकी काही करी नाही। आमची पोलीस स्टेशनला हीच मागणी आहे, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि कंपनीला जी काय ती कडेच्या कडी कारवाई करून त्याच्यावर क्लोजर नोटीस लावावी। मागणी कशी राहते तुमची? मागणी काय, लोकांना मारल्याशिवाय हे इमर्जन्सी सायरन वाजवत नाहीत साहेब। इमर्जन्सी झाले तर सायरन वाजवणार। एक्सेल कंपनी अंगावर कधी घेतच नाही, हे सर्व अधिकारी नंतर येतात। नक्कीच तिकडे गॅस गेली नाही, नक्कीच, आम्हाला लागली, त्रास आम्हाला झाला आणि उद्या 10 वाजता मीटिंगला बसायचं, ही कुठली न्याय? गॅस गळती या ठिकाणी मोठी झालेली आहे। पेशंट आहेत हे ऍडमिट झालेले आहेत आणि उद्या मंत्री महोदय येणार, चर्चा होणार असं प्रशासन सांगतंय। मात्र इथले लोक जे आहेत ही स्थानिक लोक आक्रमक झालेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला लिहून लेखी दिलं पाहिजे। आपण या मॉबमधून पाहू शकतोय। नक्कीच। तर या सगळ्या संदर्भात ही आपण संतप्त प्रतिक्रिया सगळ्या नागरिकांची ऐकलेली आहे आणि त्यानंतर कंपनीने देखील एक प्रतिक्रिया दिली आहे, ती देखील आपण पाहूयात। मी इथला सुरक्षा अधिकारी आहे। मी कंपनी बरोबर ह्या एमआयडीसी मध्ये कुठेही दुर्घटना झाली हे पब्लिक सगळं सांगेल की पहिला मी पोचतो। त्यामुळं ह्या लोकांना प्रोटेक्शन देणं हे मी कंपनीतच देत नाही। मी अख्ख्या इंडस्ट्रीजमध्ये जरी वायू गळती झाली, फायर झाली किंवा आणखी काय झालं तर तिथं पहिला पोचून ह्या पब्लिकचं मी सेवा करतो।